आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आणि पडद्याच्या मागे जगणारा हा शेतकरी बाप मात्र आजपर्यंत आम्ही समजून घेतलाच नाही. माझ्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी शोकांतिका. मी तुम्हाला कथा सांगून तुमचा वेळ घेणार नाही, पण या शेतकरी बापाची वास्तव अवस्था मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण खऱ्या अर्थानं हा शेतकरी बाप फक्त आणि फक्त आपलं तारुण्य आपल्या कुटुंबासाठी समर्पित करून आपलं संबंध आयुष्य आपल्या लेकरांसाठी जगत राहतो. तरीही तो मात्र आई जवळची वाटते आणि बाप मात्र परका वाटतो. पण त्या वडिलांनी आपल्यासाठी काय केले तरी समजून घ्या. अहो, खऱ्या अर्थानं एकीकडे त्याला बाजार भावानं मारलंय आणि दुसरीकडे सख्या भावानं त्याला कोर्टात नेऊन मारलं, तरी तुमचा माझा शेतकरी बाप मात्र आपल्या लेकरांसाठी सदैव जगत असतो. मी नेहमी सांगतो, वडील म्हणजे फणसासारखे असतात. फणस बाहेरून काटेरी असतं आणि त्या काट्यांना घाबरून जर आम्ही तो फणसाच्या जवळ गेलोच नाही तर आटला मऊ मुलायम गर आम्ही चाकू शकत नाही. त्याचप्रमाणे आमच्या शेतकरी बापाच्या कष्टाच्या क्रोधाचे काटे आम्हाला दिसतात, पण अंतकरणामध्ये असणारा मायेचा मुलामा आम्ही आजपर्यंत पाहिलाच नाही. म्हणून आमचा शेतकरी पिता म्हणजे शेतकरी बाप तुम्हा आम्हाला समजलाच नाही. अहो, आई घराचं मांगल्य आहे, हो नक्कीच आहे, पण वडील मात्र घराचा अभेद्य वास्तव कणा आहे हे आम्ही समजून घ्यायला हवं. आईला रडायला आली, आई रडून मोकळी होते, पण त्या वडिलांना रडता सुद्धा येत नाही, कारण कुटुंबाची जबाबदारी असते. अहो, आई दिवसभराच्या जेवणाची सोय करणारी आमच्या प्रत्येकाच्या लक्षात आहे, पण त्यासाठी रात्रीचा दिवस करणारा आणि रात्रभर शेतामध्ये वाघाची भीती असतानाही रात्रभर पाणी भरून आपल्या लेकरांसाठी जगणारा तो बाप मात्र आमच्या लक्षात नाही. शोकांतिका आहे. अहो, खऱ्या अर्थानं माता यशोदा माता देवकी प्रत्येकाच्या लक्षात आहे, पण आपल्या लेकराचं कल्याण व्हावं, आपलं लेकरू घडावं, नव्हे तर जगावं म्हणून यमुनेला आलेल्या महापुरामधून सुद्धा डोक्यावर टोपली घेऊन धावणारा वासुदेव मात्र आमच्या लक्षात नाही. शोकांतिका आहे. अहो, खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांना जाताना पाहिल्यानंतर धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाच्या लक्षात आहे, पण प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर आपल्या पुत्र वियोगामध्ये मृत्युमुखी पडलेले राजा दशरथ आम्हाला माहीत नाही. शोकांतिका आहे. अहो, खऱ्या अर्थानं आम्हाला रुक्मिणी माता ज्ञात आहे, लेकरांना मांडीवर घेणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला माहीत आहे, पण आपल्या लेकरांच्या मुंजीला परवानगी मिळावी म्हणून देहांत प्रायचित्त हसत स्वीकारणारे विठ्ठलपंत ते आम्हाला माहीत नाहीत. आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. राजा शिवबांना घडवणारे शहाजीराज मासाहेब जिजाऊ आम्हा प्रत्येकाला ज्ञात आहे, पण माझ्या लेकरानं घडावं नव्हे तर सृष्टीच्या सामर्थ्यावरती कळसरूपी स्वराज्य उभं करावं म्हणून रात्रंदिवस तळमळ करणारे शहाजीराजे माहीत नाहीत. आमची शोकांतिका. या शेतकरी बापाबद्दल काही बोलावं. अहो, आता तुळशीचं लग्न होऊन 2 महिने निघून गेले. आता तुळशीचं लग्न झालं, लग्न सीजन सुरू झालंय. इथं बसलेला सगळा शेतकरी वर्ग आहे. इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात आता लेकीचं लग्न असेल ना, तो बाप कितीही श्रीमंत असू द्या, पण बँकेचं कर्ज आणि पतपिढीमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातलं लग्न सुद्धा होत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. पोरीचं लग्न करायचं, मुलगी 20 वर्षाची झाली, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाने 2 किलोचा पायातला धोंडा झिजवला. पाहता पाहता मुलीसाठी चांगलं स्थळ पाहिलं आणि पाहता पाहता साक्षीगंध करण्यासाठी पाहुणे आले. मंडळी बैठली बसली गेली आणि त्याच वेळी देण्या घेण्यावरून विषय सुरू झाला आणि कोणीतरी सांगितलं स्थळ चांगलं आहे, 5 तोळ्याची मागणी आहे. बापाने बसल्या जागेवरती आनंदानं मान फिरवली, पण त्याच वेळी त्या बापाचं अंतकरण मात्र आपल्या खिशापर्यंत पोहोचलं आणि बाप त्यावेळी हिशोब करू लागला. अरे, 1 तोळा घ्यायचा म्हटलं तरी 50,000 खर्च आहे, कमीत कमी 2.5-3 लाख रुपये फक्त सोन्याला लागतील. लग्न तुमच्याकडे करावं लागेल. बाप विचार करू लागला, कमीत कमी 1.5 लाख रुपये खर्च आहे. अरे, लेकीला भांडी द्यायची, सगळं संसार द्यायचा म्हटलं तर आजच्या काळात लग्न करायचं तर कमीत कमी 7-8 लाख रुपये खर्च आहे. तरी पण लेकीकडे एक वेळ पाहिलं, लेकीच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं. अरे, अंतकरणाच्या डोळ्यांपर्यंत आलेले अश्रू त्या बापानं गिळले आणि पाहुण्यांना सांगितलं, काळजी करू नका, माझ्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात करेल. अरे, माझी लेक माझं सर्वस्व आहे. आणि त्याच दिवशी साक्षीगंध झाला, लग्नाचा बेट ठरला. त्या बापानं पहिल्यांदा दुसऱ्या दिवशी सकाळी धावत पतसंस्थेत गेला, जमिनीचं मॉर्गेजला फाईल टाकली, बँकेत गेला, सोसायटीमधून पैसे मिळत आहेत का पाहिले. कुठून तरी त्या बापानं कर्जानं सारे पैसे जमा केले आणि लेकीचं लग्न धूमधडाक्यात केलं. आता शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर मी हप्ते भरेल. बापाच्या मनात होतं, भावाला सांगत होता, म्हणजे स्वतःच्या लेकाला सांगत होता, तुझ्या ताईचं कल्याण झालं. अरे, 2 वर्षात कर्ज फिटून जाईन रे, काळजी करू नको, 2-3 वर्षानं तुझं लग्न करू. पण बिचारीचं कल्याण झालं रे. आयुष्यात काय हवंय तिला, कधी येणार आहे तुझ्याकडं, काय मागायला येणार आहे रे ती फक्त तिचं लग्न करणं जबाबदारी होती ना. आपण कष्ट करू, पण लेकीचं सुखरूप झालं यापेक्षा वेगळं काही नको रे. पाहता पाहता वर्ष निघून गेलं आणि कोरोना आला. कोरोनामध्ये बाप मात्र आमचा स्तब्ध झाला. वर्ष निघून गेलं. 28 मार्चची तारीख होती आणि आमचा बाप गावातल्या हॉटेलमध्ये चहा पीत बसला होता.
त्यावेळेस सोसायटीचा शिपाई धावत आला आणि त्या सोसायटीच्या शिपायानं आमच्या बापाच्या हातामध्ये कागद दिला. आमच्या शेतकरी बापानं तो लिफाफा उघडला, आतमध्ये वाचू लागला. आज 28 तारीख, 31 तारखेपर्यंत सोसायटीचा हप्ता भरायचा आहे आणि बापाच्या हातातला चहाचा कप पुन्हा टेबलवर ठेवला. बाप विचार करू लागला. 2च दिवसामधून बँकेतून पत्र आलं, 3 दिवसात बँकेचे पैसे भरायचे. आज सोसायटीचा हप्ता आला, पैसे आणावेत कुठून? आणि अर्धा चहा त्या हॉटेलमध्ये तसाच ठेवला. बापाने डोळ्यात आलेले अश्रू साठवले आणि बाप तिथून उठला, बाहेर आला. घराकडे निघायचं होतं, शेताला पाणी भरायचं होतं, उसाला पाणी लावलं होतं, पण बाप घराकडे नाही गेला. त्यानं मित्रांना फोन लावले, पाहुण्या रावळ्यांना फोन लावले, कुठून तरी तेवढे हप्त्यापुरते पैसे मिळतायत का बाप पाहू लागला. दुपारपर्यंत बाप मात्र वेड्यासारखा फिरत होता. 28 तारीख, 29 तारीख तो बाप फिरत राहिला आणि कुठून तरी त्या बापानं हप्त्यापुरते पैसे जमा केले. पाहता पाहता पैसे जमा झाले. 30 मार्चची तारीख होती. आमचा बाप सोसायटीत आला, सोसायटीत पैसे हप्ता भरला आणि साहेबांना सांगितलं, साहेब नव्याचं जुनं करून घ्या, माझी सगळी परिस्थिती ठीक झाली, माझ्या उसाचं बिल आलं का पैसे भरून टाकेल. आणि बाप मात्र आता निश्चिंत झाला, जाऊ द्या, 1 हप्ता गेला, बँकेचं काहीतरी करू. आणि बाप मात्र सोसायटीतून बाहेर पडला. फक्त 3च पायऱ्या तो बाप उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल वाजू लागला. बापानं खिशातला मोबाईल काढला, फोन कानाला लावला. समोरून फोनवर आवाज जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अभिनंदन, मामा अभिनंदन, अहो तुम्ही बाबा होणार आहात. या शेतकरी बापाला काय आनंद झाला. अरे घरी आईला सांगितलं पाहिजे. त्याच्या राहिलेल्या पायऱ्यांवरून दुडदुडा धावत खाली आला, गाडीला चावी लावली, गाडी भयान वेगानं निघाली. पण त्याच वेळी बाप फक्त गावातल्या या चौकात आला आणि जसा चौकात आला, बापाची गाडीचे रेस अलगद कमी झाली. बाप स्तब्ध झाला आणि बापाचा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, अरे माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. कमीत कमी 5,000 रुपये तरी खर्च, माझ्या खिशात 2,000 रुपये, अरे 3,000 आणावेत कुठून? घराकडे आनंदानं आईला सांगायला निघालेला तुमचा माझा शेतकरी बाप मात्र गावात बाजूला गाडी लावली आणि पुन्हा सोसायटीच्या ऑफिसमध्ये आता जाऊन आलोय. तर आता का आपल्याला दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलं पाहिजे. दूध संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला, एखादा दुधाचा पगार येणे का त्या बापानं पाहिलं. साखर कारखान्याच्या ऑफिसमध्ये गेला, मागचं एखादं बिल येणे का त्या बापानं पाहिलं. कुठून तरी बापानं आणखी 3,000 जमा केले आणि बाप मात्र आता घराकडे निघाला. सकाळी 11 वाजता घराकडे निघालेला बाप आता 3:30 वाजता घराकडे चालला होता. तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 3-4 किलोमीटर शेतात असणार. बाप पाहता पाहता घरी आला, आईला आनंदाची बातमी देणार. तेवढ्यात आईवर नजर गेली. आई मात्र दरवाजात उभी होती, तिच्या बाजूला गॅसची संपलेली टाकी होती आणि बाप काही बोलणार. एवढ्यात आई उत्तरली, अहो बरं झालं तुम्ही लवकर आलात, बरं झालं तुम्ही लवकर आलात. पहा ना, गॅसची टाकी संपली आहे, आज रविवार, गावात गॅसची गाडी येणार आहे, जा लवकर गॅस घेऊन या. आणि त्याच वेळी आजही आठवून पहा, त्या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस त्या बाजूला असणाऱ्या संपलेल्या गॅसच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळी बाजूला पडलेल्या सरपणाकडे पाहून त्या आईला सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, माझ्या लेकीचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तोपर्यंत तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. आजही आठवून पहा, तुम्ही बाळतपणाला तुमच्या माहेरी होतात. आई चुलीवर दिवसभर स्वयंपाक करत होती, आई चुलीवरचा स्वयंपाक तुम्हाला देत होती, पण त्या शेतकरी बापानं तुमच्या बाळतपणासाठी गॅसची टाकी सुद्धा आणली नाही. अहो दिवसा मागून दिवस जात होते, मुलगी बाळतपणाला आली, आई तिच्या रोज जवळ होती. तिला जर दुखलं खुपलं, आई तिच्या डोक्यावरून हात फिरत होती, म्हणून लेकीला आई जवळची वाटत होती. पण आजही आठवून पहा, तुम्ही बाळतपणाला आलात त्या दिवसापासून तुमचा शेतकरी बाप लवकर उठायला लागला, आपल्या शेतीमध्ये लवकर जायला लागला. नवे दुपारी 12 वाजता घरी जेवायला आला ना, जेवण झालं की फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवून एकच सांगायचा, बाळा तब्येत बरी ना तुझी, काळजी घे बरं, काळजी घे, बाहेर ऊन आहे, एवढाच तो बाप म्हणायचा. आणि पाहता पाहता शेतात निघून जायचा. तो बाप जगानं दुरून पाहिला, जगाला तो निष्ठुर वाटला. पण रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर 12 वाजता तुम्ही बाळंत होईपर्यंत त्या भगवंताला सांगत होता, देवा देवा माझं सारं आयुष्य माझ्या लेकीला दे रे, पण माझ्या लेकीचं बाळंतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला, म्हणून आम्हाला दिसलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आजपर्यंत आम्हाला समजलाच नाही. 2 महिने निघून गेले. रात्री 12-1ची वेळ होती. पाहता पाहता आई बाहेरच्या दालनात धावत आली, वडिलांना हलवलं, अहो उठा, गुड्डीचं पोट दुखतंय. तसा बाप तडदिशी उठला. बाहेर सायकल असेल, मोटरसायकल असेल. आता तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असणार. बापानं सायकल मोटरसायकल घेतली आणि बाप गावाकडे निघाला. आज त्याला वाघाची भीती वाटली नाही, आज त्याला उसाच्या बाजूने जाताना चोरट्यांची भीती वाटली नाही. बाप पाहता पाहता गावात आला.
तुमचं माझं गाव म्हणजे संध्याकाळी 10 नंतर स्मशान शांत होणार गाव. स्मशान शांत होतं. बाप दवाखान्यापर्यंत आला. दवाखान्यामध्ये डॉक्टरांची बेल वाजू लागली. डॉक्टर साहेब उठा. पुन्हा थाप टाकू लागला. डॉक्टर साहेब उठा. डॉक्टर साहेब उठा, माझ्या पोरीचं पोट दुखतंय. 10 मिनिटाचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि या शेतकरी बापानं हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 10 मिनिटं. असा माघारी जातो आणि लेकीला घेऊन येतो. बाप पुन्हा धावत माघारी आला. तुमच्या आईला तुम्हाला बरोबर घेतलं. बाप दवाखान्यापर्यंत आला. दवाखान्याच्या आत मुलीला नेण्यात आलं. अरे मुलीला कळ आली. मुलीची किंचाळी फुटली. आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उगळले. आईनं विचारलं, आता हो काय करायचं? तरी हा बाप सांगत राहिला, रुक्मिणी काळजी करू नकोस ग, मी आहे ना, तो आत हो. आईला आतमध्ये पाठवलं आणि बाप मात्र बाहेर इरजऱ्या घालू लागला. 10-15 मिनिटाचा वेळ निघून गेला. तुमचं माझं गाव आडबाजूला. डॉक्टरांनी सांगितलं, दादा बाळाचे पाय फिरलेत, पाणी कमी झालंय, सिजर एकमेव पर्याय आहे. पाणी वेगानं कमी होतंय, मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल, इथं सिजर होणार नाही. आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं, आता शहरात जावं लागेल. अरे रात्री 1ची वेळ आहे, काय करावं? बाप विचार करू लागला. आणि त्याच वेळी आईनं विचारलं, आता हो काय करायचं? तरी तो बाप सांगत राहिला, तिची काळजी घे, मी आहे ना. बाप मात्र अंधारातून बाहेर आला. अंधारामध्ये रस्त्यावर पाहत बसला. बाजूला एक रिक्षा उभी होती. बापाला हायसं वाटलं. बाप धावत गेला. रिक्षावाल्याला हलवलं. दादा उठा ना, पोरीला दवाखान्यात न्यायचं, तालुक्याला न्यायचंय. रिक्षावाला डोळे चोळीत उठला आणि उत्तरला, दादा 1000 रुपये असेल तर येईल, नाही तर एवढ्या रात्रीचा येणार नाही. आमच्या शेतकरी बापानं सांगितलं 1000 रुपये देतो. पण चला. रिक्षात मुलीला घेतलं, तुमच्या आईला घेतलं. बाप पाहता मोठ्या दवाखान्यात आला आणि त्याच वेळी मुलीला आत नेलं. आणि आई मात्र वडिलांकडे पाहत उत्तरली, आता हो काय होणार? पैसे आहेत तुमच्याजवळ. या जगात जर या वडिलांना कोणी ओळखलं असेल ना, या जगात फक्त आणि फक्त तुमच्या आईनं म्हणजे त्याच्या धर्मपत्नीनं ओळखलं. अहो ती आई विचार करू लागली. मुलीची किंचाळी आली. आईच्या डोळ्यातून पाणी आलं. आई रडून मोकळी झाली. तिला रडताना आईला पाहिलं. आई प्रत्येकाला जवळची वाटली, पण बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. हात जोडून सांगतो, या आईला डोळ्यांच्या जागेवर डोळे दिलेत आणि भगवंतानं तिला रडायची परवानगी सुद्धा डोळ्यातून दिली. पण या शेतकरी बापाला मात्र डोळ्यांच्या जागेवर दिलेत, पण रडण्याची परवानगी भगवंतानं डोळ्यातून दिलीच नाही. कारण हा बाप जेव्हा रडला, फक्त आणि फक्त काळजातून रडला. म्हणून तो रडताना आम्ही कधी पाहिलाच नाही. म्हणून बाप मायेचा सागर या जगात कोणी म्हटलंच नाही. अहो पाहता वेळ निघून जात होता. बाप म्हणून विचार करू लागला, काय करावं? अहो आई रडून मोकळी झाली. आईला रडताना इथं बसलेल्या प्रत्येकानं अनेक वेळा पाहिलंय, पण या शेतकरी बापा रडताना आजपर्यंत कोणी पाहिलंच नाही. बाप रडला नाही असं नाही, पण बाप जेव्हा रडला ना, तो काळजातून रडला. स्वतःची आई गेली तरी या शेतकरी बापाला रडता नाही आलं का? भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःचा बाप गेला तरी रडता नाही आलं, कारण कुटुंब सावरायचं होतं. अरे आईन तारुण्यात स्वतःची धर्मपत्नी गेली तरी पण त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही आलं का? तर कुटुंबातील आपल्या मुलांना घडवायचं होतं. अरे एकुलतं 21 वर्षाचं तरण बांड पोरग त्या बापाच्या खांद्यावर आलं. बापाच्या हातात मडकं होतं, पण डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण कुटुंबाला सांभाळायचं होतं. तो बाप समजला आम्हाला. तो बाप समजून घेतला आम्ही. पाहता 15-20 मिनिटं निघून गेले आणि डॉक्टर बाहेर आले आणि डॉक्टरांनी सांगितलं, आमचे पर्याय संपले दादा, सिजर एकमेव पर्याय आहे. पाणी कमी होतंय. भूल देणाऱ्या डॉक्टरांना फोन केलाय. कमीत कमी 40,000 रुपये खर्च आहे. 30,000 तरी OPD जमा करा. आणि बापाच्या पायाखालची वाळू सरकली. बापाचा अलगद हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, माझ्या खिशात 5,000 रुपये होते. 1,000 रुपये रिक्षावाल्याला दिले. 4,000 राहिले. काय करावं? आई धावत आली. दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं मोल मजुरी करणाऱ्या तुमच्या माझ्या आईनं तांदळाच्या डब्यात ठेवलेले आलेले 2-1,000 रुपये तिच्या जवळच्या वडिलांच्या हातात दिले. चुरगळलेल्या त्या नोटा बापानं सरळ केल्या. पैसे मोजू लागले. 2,100 रुपये होते. बापानं विचार केला, आपल्या खिशात 4,000, हे 2,000 त्याच्यामध्ये आले. आता 6,100 रुपये झाले. पण राहिलेले 25,000 आणावेत कुठून? अरे कुटुंबाकडे कोणी वाईट नजर केली, तिथंच त्याला चिरणारा तुमचा माझा बाप मात्र त्या दिवशी अंतकरणापासून रडू लागला. बापानं त्याच वेळी आईला विचारलं, आता हो काय करायचं? पैसे कुठून आणायचं? काय करायचं? पैसे आहेत तुमच्याकडं. तरी त्या आईला धीर देत तो बाप सांगत राहिला, काळजी करू नकोस ग, मी आहे ना, काळजी करू नकोस, आत हो. आईला आत पाठवलं आणि बापानं खिशातला मोबाईल काढला. पहाटेची 3:30ची वेळ होत आली होती.
बापानं कानाला फोन लावला आणि समोरून आवाज आला, आपके पास पर्याप्त बॅलन्स नाही आहे. आणि बापाला जाणीव झाली, लेक बाळतपणाला आल्यापासून मोबाईलचा बॅलन्स सुद्धा मी मारला नाही. त्या बापानं आईच्या जवळचा मोबाईल घेतला, रात्रीचा मित्राला फोन लावला. मित्रानं स्पष्ट शब्दात सांगितलं, तुझ्या पोराच्या डिप्लोमाची फी भरायला पैसे नेले, अरे तेच अजून दिले नाहीत, आता माझ्याकडे पैसे नाहीत. कुटुंबाकडे वाईट नजर कुणी केली. गावातल्या चौकात चिरणारा तुमचा माझा शेतकरी बाप मात्र तुमच्या बाळतपणाच्या दिवशी अनेकांच्या पायावर डोकं टेकवत राहिला. 1%, 2%, 3%, 5%, दाम दुप्पट देईल रे, स्वतःला विकेल पण सगळे पैसे देईल. पण कुणाच्या तरी डोक्यावर पायावर डोकं टेकून त्या बापानं पैसे जमा केले. आजही तुमच्या बाळतपणाचा दिवस आठवून पहा. ज्यावेळी तुम्ही शुद्धीवर आलात ना, तुमची पहिली नजर गेली, तुमच्या समोर उभी होती ती तुमची आई होती. सकाळी पहाटे 7:30 पर्यंत तुमचा नवरा दवाखान्यात आला होता. दुपारी पाहता पाहता 11 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 3 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या सृष्टीवरती एक माणूस असा होता, तुम्ही बाळंत झाल्यानंतर 11 तासांनी तुमच्या दृष्टीस पडला, तो म्हणजे तुमचा शेतकरी बाप होता. कारण तुमचा नवरा येत होता, येताना बर्फी घेऊन येत होता, पेढे घेऊन येत होता, तुमच्या तोंडात घालत होता, पाहुण्या रावळ्यांना देत होता. पण त्या बाळतपणाचे पैसे भरण्यासाठी तो दिवसभर तो बाप मात्र त्या मोटरसायकलवरती उन्हात तांडात अनेक पाहुण्यांकडे फिरत होता. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. पाहता पाहता 5-5:30ची वेळ होत आली होती. तो बाप दवाखान्यात धावत आला. त्या बापाकडे पाहिलं आणि आई उत्तरली, अहो समजलं का, तुम्ही बाबा झालात. आणि त्याच वेळेस जीवनामध्ये पहिल्यांदा हा शेतकरी बाप हमसून रडला. पण त्याच्या डोळ्यातला एकही अश्रू, माझी लेक बाळंत झाली, माझ्या लेकीच्या बाळतपणाला पैसे आणले ते द्यायचेत म्हणून नव्हता हो, माझी लेक बाळंत झाली म्हणून त्याच्या डोळ्यातून उघळलेले ते आनंद अश्रू होते. ते आनंद अश्रू आम्ही कधी पाहिलेच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता कळालाच नाही. आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. तुम्ही 6 वर्षाचे झालात. आता शाळेत जायचं म्हणून वडिलांनी नवीन फ्रॉक आणली, नवीन वॉटर बॅग आणली, नवीन पैंजण आईनं घेतले. आणि पाहता पाहता शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्हाला नवीन कपडे घातले. पण त्याच वेळी छोट्याशा 6 वर्षाच्या लेकीला जाणीव झाली, आपल्याला कुठंतरी नेलं जाणार आहे. ती मोठमोठ्याने रडू लागली. तिच्या नाकातून डोळ्यातून खळखळा पाणी वाहत होतं. वडील तेवढ्याच गावातून आले. वडिलांनी मुलीला घट्ट पकडलं आणि मुलगी रडत होती. पण त्याच वेळी आई उत्तरली, अहो जाऊ दे हो, आज नेऊ नका तिला शाळेत. बापानं चुटकी वाजवून सांगितलं, आत हो. दुरून तो बाप जगानं पाहिला. जगाला तो बाप निष्ठूर वाटला. पण रडणाऱ्या लेकीला बापानं घट्ट धरून गाडीवर बसवलं आणि बाप उत्तरला, माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा आहे. पण हे वाक्य जगानं ऐकलंच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता समजलाच नाही. पाहता पाहता मुलीला घेऊन बाप शाळेत आला. मुलगी रडत होती, डोळ्यातून नाकातून पाणी येत होतं. बापानं मुलीला घट्ट पकडलं. मुलीच्या पैंजणांचा आवाज बाजूला पसरला होता. मुलगी खळखळ रडत होती, वडिलांना घट्ट पकडत होती, सांगत होती, बाबा बाबा मला नाही जायचं शाळेत, बाबा मला तुम्हाला सोडून जायचं नाही, बाबा 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 मला घरी घेऊन चला ना, आईकडे जायचंय बाबा. पण वडिलांनी मात्र मुलीला घट्ट पकडलं आणि बाईंच्या हातात हात दिला आणि सांगितलं, बाई माझी पोरगी किती रडू द्या बरं, पण तिचा हात सोडू नका, तिचा हात सोडू नका. आणि मुलगी मात्र रडत होती. बापानं तुमचा हात बाजूला केला, बाईंच्या हातात हात दिला आणि बाप मात्र पाहता पाहता गाडीकडे निघून गेला. जगानं तो बाप दुरून पाहिला. जगाला तो बाप निष्ठूर वाटला. पण गाडीला चावी लावताना चष्मा काढून डोळे पुसणारा बाप आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. म्हणून तर आमचा बाप म्हणजे बाप करी जोडी नकराची घोडी, बाप करी जोडी नकराची घोडी, बाप करी जोडी नकराची आपुली कुरवंडी बाळवणी, आपुली कुरवंडी बाळवणी, एकाएकी केला विराची तांडणी, एकाएकी केला विराची तांडणी, आपुला कुरवंडी बाळवणी, आपुला कुरवंडी बाळवणी, एकाएकी केला विराची तांडणी, एकाएकी केला विराची तांडणी. ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात ना,
त्या दिवसापासून आपल्या बापानं आपलं तारुण्य सगळं समर्पण केलं. आपल्या लेकरांसाठी जगत झाला, वेळ भरपूर झालाय म्हणून फार वेगात पुढे सरकतो. तुमच्या लग्नाची आदली रात्र आजही आठवून पहा. आदल्या रात्री तुमच्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मेहंदी काढत असताना तुमच्या आईनं तुम्हाला जवळ ओढलं. आई हमसून रडायला लागली. आई सांगू लागली, बाळा 20 वर्ष माझ्या काळजाचा तुकडा होतीस तू. 20 वर्ष एका उशीवर डोकं टेकून झोपत होतीस तू. बाळा 20 वर्ष या घराचा वासा पाहून तुझ्या प्रत्येक सुखदुःखात मला सोबतीला ठेवत होतीस तू. पण उद्यापासून हे घर तुझ्यासाठी पोरकं असेल बाळा. उद्यापासून हे घर तुझ्यासाठी पोरकं होईल बाळा. उद्यापासून हे घर तुला दिसणार नाही बाळा. तुमच्या आईनं तुम्हाला घट्ट मिठी मारली आणि तुमची आई हमसून हमसून रडायला लागली. आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा. आई तुमच्या जवळ बसून रडत होती. आज तुम्हाला तुमच्या मेहंदीवर टाकायला साखर पाण्याची गरज सुद्धा पडली नाही, कारण आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी तुमच्या हातावरची मेहंदी ओलीचिंब झाली होती. बाहेर आल्या गेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करत होते. मांडव बांधायचं काम चालू होतं. आलेल्या पाहुण्या रावळ्यांना नमस्कार घालत होते. मुलगी तडदिशी उठली, वडिलांच्या जवळ धावत गेली आणि वडिलांना हलवलं. बाबा उद्या मी जाणार, तुमच्या काळजाचा तुकडा उद्या जाणार बाबा, पण तुम्हाला काहीच वाटत नाही. आजही आठवून पहा. तुमच्या वडिलांनी फक्त तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा जा लवकर झोपून घ्या, लवकर आवरून लवकर झोपून घ्या. उद्या सकाळी साखरपुडा होईल, गंध हळद सगळ्या गोष्टी घडल्या. अगं संध्याकाळी परत वरात असेल, परवा कुलदैवताला जायचंय. अगं 3 दिवस जागृतीने पित्त होईल बाळा, जा लवकर झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला आणि अंधारात निघून गेला. जगानं दुरून तो बाप पाहिला. जगाला तो बाप निष्ठुर वाटला. पण तुम्ही सगळे संध्याकाळी झोपलात ना तुमच्या घराच्या भिंतीला रात्रीच्या 1 वाजता टेकून, माझं काळीज माझ्यापासून दूर होणार, माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून हमसून हमसून रडलेला बाप आम्ही पाहिलाच नाही. अंधारात तो बाप आम्हाला दिसलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता कळालाच नाही. अहो तुमच्या आजही आठवून पहा. लग्नाचा सकाळची वेळ होती, साखरपुडा झाला, हळद झाली, लग्न लागलं. फुलाची सजलेली गाडी तुमच्या जवळ आली. गाडीचा दरवाजा उघडला, तुम्ही गाडीत बसणार. तुमच्या आईनं तुम्हाला मागं ओढलं. तुमची आई हमसून हमसून रडायला लागली. त्यावेळी तुम्हाला गाडीत ढकलणारा आणि तुमच्या आईला मागं ओढणारा तो बाप जगानं पाहिला. तो बाप जगाला निष्ठुर वाटला. पण तुमची गाडी अवघ्या 1 किलोमीटर पुढे गेली तर त्याच खांबाला टेकून हमसून हमसून माझं काळीज गेलं म्हणून रडणारा तो बाप आम्ही आजपर्यंत पाहिलाच नाही. आम्हाला आमचा बाप म्हणजे पिता कळालाच नाही. शेजाऱ्यांना विचारलं, शामराव अहो 2 महिन्यापूर्वी तुमच्या एकुलता एका मुलाचं निधन झालं. तुमच्या हातात मडकं होतं पण डोळ्यात पाणी नव्हतं. आज तुमची लेक जर सासरी जाते, हमसून हमसून रडताय. या शेतकरी बापानं फार गोड उत्तर दिलं. त्या बापानं सांगितलं, मालक 2 महिन्यापूर्वी गेलं ना, ते माझ्या मेलेल्या मुलाचं प्रेत होतं हो, पण आज जिवंत लेकीचं प्रेत वाट लावतोय म्हणून रडतोय हो, म्हणून रडतोय. माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून दूर झाला ना म्हणून रडतोय. अहो आजही आठवून पहा. तुम्ही आजही तुमच्या घरी फोन केला, तुमच्या वडिलांच्या खिशात मोबाईल असतो. तुमचा फोन आला, तुमचे वडील ते हिरवं बटन दाबतात आणि तुमच्या आईकडे फोन देतात, मात्र स्वतः काहीच बोलत नाही. तुम्ही आजही तुमच्या आईला विचारता, आई अगं बाबा कुठे आहेत, त्यांना नाही बोलायचं. आणि तुमची आई आज एकच उत्तर देते, बाळा अरे तुला तर माहिती आहे ना ते कधी बोलतात, पण फोन ठेवल्यानंतर कसं आहे माझं सोनूलं हे विचारणारा मात्र तो पिता आहे, म्हणजे तो बाप आहे. तो ज्या दिवशी आम्हाला समजला ना, खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाला अर्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. अहो साक्षात परमात्माचा खऱ्या वैकुंठ सोहळा असणारे, नव्हे तर वैराग्याची मूर्ती असणारे साक्षात तुकोबार आहे. पण ते तुकोबाराय सुद्धा लेकीच्या आग्रह असतो पुन्हा वैकुंठातून माघारी आलेच नाही. अहो विठ्ठल पंतांच्या डोळ्यात जेवढं पाणी आलं, मुक्ताराने आठवल्यानंतर सिद्ध बेटाकडं पैठणवरून येताना माझे विठ्ठलपंत हमसून हमसून रडलेच ना. अहो एक लेक फक्त त्या बापाची लेक नसते हो, ती लेक म्हणजे त्या बापाची दुसरी आई असते. कारण बाप जर मन मोकळं कुणासमोर करू शकत असेल तर फक्त त्या लेकीसमोर करत असतो. आपल्या मुलीसाठी तो बाप सर्वस्व देतो. म्हणून हात जोडून खऱ्या अर्थाने एक विनंती आहे, तुम्हाला शिक्षण घेता नाही आलं घेऊ नका, फारसे कष्ट करता नाही आले करू नका. आयुष्यात किती प्रगती करता याला महत्त्व नाही, फक्त मात्या पित्याची मान कधी खाली होऊ देऊ नका. हा तुमचा जगाच्या पाठीवरचा कलियुगातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे मायबाप, सगळ्यात मोठा परमार्थ आहे. विठ्ठल हॅलो